कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने मस्त झणझणीत अशी वाटाण्याची उसळ रेसिपी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूयात। वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटाणे तुम्हाला जर संध्याकाळी भाजी बनवायची असेल तर सकाळी भिजत ठेवायचे किंवा सकाळी भाजी बनवायची असेल तर रात्री भिजत ठेवायचे आहेत। हे बघा मी भिजत ठेवलेले, त्यातलं पाणी गाळून टाकले, दुसरं पाणी टाकले अर्धा ग्लास आणि एक बटाटा टाकलेला आहे। आता हे थोडंसं मीठ टाकून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। उसळीच्या वाटणासाठी 1 वाटी मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि 10 ते 12 मी लसूण पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 5 ते 6 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 3 छोटे बारीक कांदे घेतलेले आहेत, ते उभे चिरून घेतलेले आहेत। आता हे सर्व आपल्याला वाटण्यासाठी भाजून घ्यायचं आहे। ओला नारळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुकं खोबरं वापरलात तरी चालेल। वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे, त्यासाठी मीडियम फ्लेमवरती मी पॅन गरम करत ठेवलेला, त्याच्यामध्ये 2 छोटे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि पहिला आपण आलं, मिरची आणि लसूण टाकायचे आहे आणि ते 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे आहे आणि नंतर कांदा टाकायचा त्याच्यामध्ये आणि कांदा पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा कांदा पण भाजून झालेला आहे। आता आपण यामध्ये ओलं खोबरं किसून घेतलं ते टाकूयात आणि ते पण कांद्याबरोबर ओलं खोबरं भाजून घेऊयात। हे बघा खोबरं भाजून झालेलं आहे, त्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे। आता व्यवस्थित मिक्स करून हे पूर्णपणे थंड व्हायला द्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। हिरव्या वाटाण्याची उसळ बनवायला घेऊयात, त्यासाठी मी कढई गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये 4 छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम व्हायला द्यायचं आहे। त्याच्यामध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये 1 छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता, तो आता कांदा तेलात व्यवस्थित भाजून घेऊयात। फोडणीचा कांदा भाजलेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो टाकूयात आणि टोमॅटो पण तेलामध्ये व्यवस्थित नरम व्हायला द्यायचा आहे। मालवणी मसाला मी 2 चमचे घेतलाय, तुमच्याजवळ जो घरगुती मसाला तुम्ही जो वापरत असाल तो टाका आणि 1 चमचा लाल तिखट घेतलाय। मसाल्यांना साईडने तेल सुटलं की त्यामध्ये वाटण टाकायचं आहे, जे आपण वाटण वाटून घेतलंय ते 4 चमचेत मी वाटण टाकलेलं आहे आणि थोडं राहिलेलं वाटण मी एका डब्यातून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। नंतर ते वाटण तुम्ही भाजीसाठी किंवा आमटी वगैरे बनवता त्यासाठी वापरू शकता। वाटण टाकल्यावरती 2 ते 3 मिनिटं मसाल्यामध्ये हे वाटण परतून घ्यायचं आहे। जरासंच मीठ टाकायचं आहे यामध्ये, आपण वाटाणे उकडताना त्यामध्ये मीठ टाकलेलं, त्यामुळे वाटणामध्ये थोडं कमीच मीठ वापरायचं पहिलं। 2 ते 3 मिनिटं वाटण परतून घेतल्यावरती साईडने त्याला तेल सुटायला लागतं की मग आपण जे वाटाणे आणि बटाटा उकडून घेतलाय ते टाकूयात आणि व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स करून स्लो गॅसवरती 4 ते 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे, वाटाण्याची उसळ। हे बघा वाटाण्याच्या उसळीला शिजत ठेवून 5 मिनिटं झालेले आहेत, वरून अशी तरी यायला लागली आहे। बघा आपली वाटाण्याची उसळ बनून तयार आहे, मस्त अशी झणझणीत मालवणी पद्धतीने। आता आपण गॅस बंद करूयात। तुम्ही पण या पद्धतीने वाटाण्याची उसळ नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि कविता स्वयंपाकघरला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।